येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या महाड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप युतीकडून रविवारी 16 नोव्हेंबर रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। नगराध्यक्षपदासह सर्व नगरसेवक पदांचे उमेदवारी अर्ज वाजत गाजत ढोल ताशांच्या तालावर मिरवणूक काढून दाखल करण्यात आली। मिरवणुकीची सुरुवात ग्रामदेवता श्री जाक माता देवी मंदिरापासून झाली। पुढे मुख्य बाजारपेठेतून भगवान दास बेकरी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदेश कळमकर यांच्यासह अन्य सर्व उमेदवारांनी नगर परिषद कार्यालयात तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी महेश शितोळे यांच्याकडे आपले अर्ज जमा केले। या प्रसंगी राष्ट्रवादीचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजप खासदार आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप, युवा नेतृत्व श्री यश जगताप, प्रवक्ते धनंजय देशमुख, भाजप स्थानिक नेतृत्व बिपिन मामुनकर, तालुका प्रमुख निलेश देवगिरकर, महिला मोर्चातर्फे डॉक्टर मंजुषा कुद्रीमती तसेच दोन्ही पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित दोन्ही प्रमुख नेत्यांनी माध्यमांसोबत संवाद साधलाय। शिवसेनेला डावलून राष्ट्रवादीशी युती का याबाबत धैर्यशील पाटलांकडून खुलासा करण्यात आलाय। नाही, महाडमध्ये कसं आहे, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, ह्या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष आपापल्या कार्यकर्त्याला संरक्षित करत असतो। त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या युती या ठिकाणी घडत असतात। पण एक गोष्ट 100% खरी आहे की महायुतीचे तिन्ही पक्ष या महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करतायत आणि त्यापैकी 2 पक्ष आज महाडमध्ये एकत्रित आलेले आहेत। त्यामुळे इथे 2 पक्ष महायुतीतले एकत्रित आले असल्याकारणानं इथे महायुतीचा विजय या ठिकाणी निश्चित आहे। भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या युतीने आज महाड नगरपालिकेचा युतीचा अर्ज या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांचा आज आम्ही या ठिकाणी प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये सादर करत आहोत। यामध्ये प्रामुख्याने राज्यसभेतील माझे सहकारी खासदार धैर्यशील पाटील आणि दोन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेतेमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या शहरामध्ये देदीप्यमान विकास घडला त्या स्नेहल दीदीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। बिपिन दादांनीसुद्धा या नगरपालिकेमध्ये नेतृत्व केलेलं आहे। अशा अनुभवशील नेतृत्वाच्या माध्यमातून उद्याच्या भवितव्यामध्ये महाड शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष सज्ज झालेलो आहोत।